लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज. संक्रांतीचा हप्ता, जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार. 3 विभागामध्ये सुरुवातीला वाटप होणार. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. त्यापैकी प्रथमतः 3 विभागामध्ये वाटप होणार. महिलांच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता जमा होणार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तसेच महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर या ठिकाणी बघा, आज दिनांक 11 जानेवारी 2025 आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. महिलांना आता 7वा हप्ता मिळणार आहे. सोबतच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचा गिव्हअवे केला जाणार आहे. कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती आता लवकरच 100K सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. फक्त आणि फक्त 10K सबस्क्रायबर्स म्हणजे 10,000 सबस्क्रायबर बाकी आहेत. त्यामुळे जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचं वितरण करण्यात येणार आहे, गिव्हअवे करण्यात येणार आहे. जे पण लकी विनर असतील त्यांना ही साडी मोफत मिळणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. जे पण तुम्हाला फक्त याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही भेट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या दिवशी 100K होतील त्याच दिवशी हा गिव्हअवे केला जाणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता महत्त्वाचा टॉपिक की 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार. भरपूर दिवस झालं सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षामध्ये आहेत. जवळपास 10 दिवस झालं सर्व महिला या प्रतीक्षेमध्ये आहेत. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत 36 आणि एकूण विभाग आहेत 6. त्यापैकी बघा, कोकण विभाग असेल, पुणे विभाग असेल, नागपूर विभाग असेल, नाशिक विभाग असेल, अमरावती विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर विभाग असेल, हे जे काही 6 विभाग आहेत. या ठिकाणी बघा, आता टप्प्याटप्प्याने या सर्व विभागांमध्ये वाटप होणार आहे. सुरुवातीला 3 विभागांमध्ये वाटप होणार, नंतर उरलेल्या 3 विभागांमध्ये वाटप होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे किंवा जानेवारी महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो लाडक्या बहिणींना आता वितरणाला सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आजची ही लेटेस्ट अपडेट आहे. आता बघा, तुम्हाला सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे की आमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता, संक्रांतीचा हप्ता कधी जमा होणार. तर बघा, आजचा जो व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यामुळे जर कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. आपण 100K सबस्क्रायबरच्या खूप क्लोज आलेलो आहोत. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी गोष्ट, लाडकी बहीण योजना जानेवारी हप्ता अपडेट. आता बघा, जानेवारी हप्त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणाले तर बघा, डिसेंबरच्या हप्त्याला तुम्हाला वाट पाहावी लागली होती. बघा, डिसेंबरचा हप्ता अगदी तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये दिला होता. तशी आता तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. तुम्हाला जानेवारीचा हप्ता लगेच मिळणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेली आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत किती महिलांना लाभ मिळाला आहे. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या आहे ती आहे 2,63,00,000. ठीक आहे, एवढ्या महिलांनी अर्ज केले होते. एवढ्या महिलांपैकी बघा, किती महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. तर जवळपास 2 कोटी, बघा 2,47,00,000 महिलांना या ठिकाणी लाभ दिला जातोय. आता बघा, मात्र सरकारला यासाठी दर महिन्याला किती रुपये खर्च येतो तर 3,870 कोटी रुपयांचा दर महिन्याला खर्च येतो आणि हा खर्च वाढल्यास तो 65,000 कोटी रुपये होऊ शकतो, असं माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. ठीक आहे, आता बघा, महत्वाची गोष्ट आहे की आता बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला जमा होत आहेत. परंतु आता महत्वाची गोष्ट या ठिकाणी ही आहे की बघा, ही जी लाडकी बहीण योजना आहे याच्या संदर्भात आता खूप मोठी अपडेट आहे. तर बघा, सध्या ही जी योजना आहे ही योजना एकदम व्यवस्थितपणे सुरू आहे. या योजनेमध्ये कोणतीही अडचण नाहीये. बघा, तुम्हाला आतापर्यंत बघा, महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालाय. जवळपास 6 हप्ते महिलांना मिळालेले आहेत. त्यामध्ये बघा, 6 हप्ते म्हणजे तुम्हाला आतापर्यंत 1500, इकडे बघा, 1500 गुणिले 6 असे मिळून तुम्हाला 9,000 रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत. आता बघा, महिलांना 7वा हप्ता मिळणार आहे. 7व्या हप्त्याचे 1,500 रुपये सुद्धा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर बघा, योजनेत अंतर्गत महिलांना मिळालेला लाभ कोणत्याही परिस्थितीमध्ये माघारी घेतले जाणार नाही, असे मंत्री महोदयांनी सांगितलेले आहे. तर बघा, काही महिलांचा प्रश्न होता की ज्या महिला आता अपात्र होतील त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार का. तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. कारण की त्यांनी क्लिअर केलेलं आहे की पैसे माघारी घेतले जाणार नाहीत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. जर कोणत्या
ताईंनी स्वतःहून पैसे सरकारला माघारी दिले तो त्यांचा प्रामाणिकपणा असेल, कारण की अशा घटना घडलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या मुलाच्या खात्यामध्ये आलेले पैसे सरकारला रिटर्न दिलेले आहेत. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना, आता तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होतील, तर बघा सर्वात मोठी अपडेट एका बघा दर महिन्याला हे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत. एका महिन्यामध्ये जवळपास 30 ते 31 दिवस असतात, हे तुम्हाला आता माहित आहे. ठीक आहे, 30 ते 31 दिवस असतात प्रत्येक महिन्यामध्ये. तर नक्की कोणत्या तारखेला पैसे जमा होणार, कोणत्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार, तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये जवळपास 3 टप्पे असतात. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 3 टप्पे असतात. तर पहिला टप्पा असतो 1 ते 10 तारखेचा, म्हणजे पहिला टप्पा 1 ते 10 तारखेचा, ज्या टप्प्यामध्ये पहिला आठवडा आणि दुसऱ्या आठवड्यातील काही दिवस असतात. पहिला आठवडा पूर्ण आणि याच्यामधील अर्धे दिवस, असा 10 दिवसाचा आठवडा असतो. तर या ठिकाणी बघा जानेवारी महिन्याचा काय सीन आहे, हा जो टप्पा होता पहिला हा झालेला आहे. या टप्प्यामध्ये तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला नाही. तर आता तुम्हाला हा हप्ता कधी मिळेल, आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा महिन्यातील जे 3 टप्पे आहेत त्यापैकी जो सेकंड टप्पा आहे तो यावेळेस महत्वपूर्ण ठरणार आहे. बघा तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच वेळा लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळालाय, कधी पहिल्या टप्प्यात मिळाला, कधी दुसऱ्या, कधी तिसऱ्या, हे निश्चित नाहीये, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, किंवा तारीख फिक्स नाहीये. ठीक आहे, आता बघा दुसरा जो टप्पा आहे याच्यामध्ये दुसरा आठवडा आणि तिसरा आठवड्यातील काही दिवस असतात, असा मिळून हा तिसरा आठवडा असतो किंवा तिसरा टप्पा असतो. तुम्हाला जे यावेळेचे पैसे येणार आहेत हे याच टप्प्यामध्ये येणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, मधल्या टप्प्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा महिन्यातील 3 टप्पे, तिसरा जो टप्पा असणार आहे हा टप्पा जो असतो तो या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 21 ते 31 तारखेदरम्यान असतो. तुम्हाला काही बघा आता तुम्हाला जो डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळालेला होता, लक्षामध्ये घ्या, तो डिसेंबरचा हप्ता तुम्हाला शेवटच्या या टप्प्यामध्ये मिळाला होता. बघा 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत 6व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं. परंतु यावेळेस तुम्हाला एवढा विलंब होणार नाही, कारण की उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की डिसेंबर हप्त्यासारखं तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. याचा अर्थ या ठिकाणी फिक्स काय आहे की बघा त्यांच्या बोलण्यावरून समजत आहे की 11 ते 20 तारीख हा जो टप्पा आहे बघा, 20 तारखेपर्यंत सुद्धा तुम्हाला थांबायची गरज नाही, कारण की 15 तारखेला आणि 14 तारखेला या ठिकाणी बघा मकर संक्रांतीचा सण असणार आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने तुम्हाला हे पैसे लवकरच मिळणार आहेत. ठीक आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी तसेच आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे. बघा या ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये झाली तब्बल वाढ. आता आपण या ठिकाणी सविस्तर या ठिकाणी अपडेट पाहूया. तर किती वाढ झालेली आहे, किती पैसे त्यांना वाढणार आहेत, आता त्याविषयी आपण माहिती पाहूया. तर या ठिकाणी बघा माहिती सरकारने विधिमंडळ अधिवेशनात घोषणांचा पाऊस पडला आहे. या ठिकाणी बघा अगदी शेतकऱ्यापासून ते सेविकांपर्यंत आणि महिलांपासून ते मुलींपर्यंत सर्वांसाठी भरभरून घोषणा केलेल्या आहेत माहिती सरकारने. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी महत्वाची अपडेट, या ठिकाणी बघा अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांसाठी महत्वाची गोष्ट, फडणवीस सरकारने गुड न्यूज दिलेली आहे. काय गुड न्यूज आहे आता ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा अंगणवाडी सेविकांचे पगार वाढवण्याबाबत या ठिकाणी घोषणा केली आहे. आशा वर्करचा पगार 1,500 रुपयांनी वाढला आहे. तर अंगणवाडी सेविकांना सुद्धा आता चांगलं मानधन मिळणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता महत्वाची गोष्ट, तुम्हाला जानेवारीचा हप्ता कधी मिळणार, आता आपण त्याविषयी लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर ती खुशखबर काय आहे, तर बघा महाराष्ट्र सरकारने सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. आता बघा महिलांना आता जानेवारीचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. डिसेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर जानेवारीच्या हप्त्याकडे आता महिलांचं लक्ष लागलेलं आहे. या योजनेत काही महिलांना डिसेंबरचा हप्ता सुद्धा मिळालेला नव्हता. तर त्यांचा काय प्रॉब्लेम होता, काही टेक्निकल एरर्स होत्या किंवा काही महिलांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसल्यामुळे त्यांना तो हप्ता मिळाला नव्हता. तसेच महत्वाचा प्रश्न, भरपूर महिलांनी हा प्रश्न विचारला होता की दादा या म्हणजे तक्रारी वगैरे येत आहेत, तर बघा महत्वाची गोष्ट की सरसकट पडताळणी होणार आहे का, असा प्रश्न भरपूर महिलांनी विचारला होता. तर महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी या ठिकाणी माहिती आहे की योजनेतील सर्व अर्जांची सरसकट पडताळणी होणार नाही. ज्या जिल्ह्यातून अर्जासंदर्भात तक्रारी प्राप्त होतील त्या अनुषंगाने त्या जिल्ह्यातील अर्जांची पडताळणी स्थानिक पातळीवर होईल. योजनेतील पात्र लाभार्थींना जानेवारीचा हप्ता आता या ठिकाणी बघा मिळणारच आहे काही दिवसांमध्ये. ही गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. आजपासून सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. तर बघा लाडक्या बहिणींसाठी अजून एक योजना या ठिकाणी समोर आलेली आहे. तर त्या योजनेचं नाव काय आहे, तर बघा सूर्य चूल वाटप योजना. लाडक्या बहिणींना सोलर चुला वाटप योजना. बघा या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा, या ठिकाणी बघा महत्वाची अपडेट, या चुलीला लाईटची गरज नाही किंवा गॅसची गरज नाही. जे आपलं ऊन पडतं, सूर्याचे ऊन पडतं, उन्हावरती ही सूर्यचूल चालते. 24 तास याच्यावरती स्वयंपाक करता येतो आणि स्वयंपाक देखील सगळ्या प्रकारचा करता येतो, अशी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. बघा तुम्हाला या योजनेविषयी जर संपूर्ण अपडेट हवी असेल
तर आपल्या अधिक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये याविषयी माहिती सांगा की तुम्हाला या योजनेविषयी माहिती हवी आहे का. जर माहिती हवी असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहोत, कसा अर्ज करायचा, कसा फॉर्म भरायचा. तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये टाका, येस दादा आम्हाला या संदर्भात माहिती पाहिजे आहे. तर नक्की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देऊ. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना, आता महत्वाची अपडेट. तर या ठिकाणी बघा, ज्या महिलांचं लाडकी बहीण योजनेमध्ये वार्षिक उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांना हा लाभ कायम मिळणार आहे. तसेच ज्या महिलांचं 21 ते 65 वय आहे या महिलांना सुद्धा कायम मिळणार आहे. तसेच ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे त्यांना या योजनेमध्ये पुढे जाऊन अडचणी निर्माण होणार आहेत, त्यांना लाभापासून वंचित सुद्धा राहावं लागू शकतं, अशी अपडेट आहे. तसेच ज्या महिला लाडकी बहीण योजना सोडून इतर योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना सुद्धा इथून पुढे लाभ मिळणार नाही. आणि जर 1500 पेक्षा कमी लाभ असेल, समजा तुम्हाला जर इतर योजनेमधून 1000 रुपये, दुसऱ्या योजनेमधून 1000 रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेमधून 1500 वजा 1000 जर या ठिकाणी केलं तर मग तुम्हाला 500 रुपये मिळतील, अशी गोष्ट लक्षामध्ये घ्या. अशा प्रकारे तुम्हाला वितरण केलं जाईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेली आहे. तसेच बघा, लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी काही गोष्टी आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळवायचा असेल तर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत जुळवणे आवश्यक आहे. जर माहिती चुकीची असेल तर अशा अर्जदारांना योजनेचा लाभ मिळणार नाही. काही महिलांनी तक्रारी केल्याने सरकार त्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुद्धा करत आहे. तसंच अजून एक महत्वाची या ठिकाणी अपडेट आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की ज्या महिला योग्य निकष पूर्ण केले आहेत त्यांना हा लाभ मिळत राहील. तसेच या योजनेच्या अटींमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही, हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. कोणतेही निकष बदलले जाणार नाहीत. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे पहिले पैसे आता बघा जिल्ह्यानुसार तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. तसेच ज्या नवीन महिला आधार सेडिंग करणार आहेत त्यांना सुद्धा 7वा हप्ता तसेच पाठीमागचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. नवीन महिलांना सुद्धा या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे. या ठिकाणी बघा, आता महत्वाची गोष्ट, 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होईल. सर्वात महत्वाची गोष्ट, हे पैसे जिल्ह्यानुसार वाटप होणार आहेत. तर बघा, 15 जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे.